वीणा, वहिनी हे काय नुसतीच खिचडी दिली तुम्ही? तूप द्या ना. भाऊजी, आज फक्त खिचडी करण्याचीच सूचना होती, तूप देण्याची नाही. त्यामुळे आज कोरडीच खिचडी खावी लागेल. पण अशी ही कोरडी? हो. अरे हरीश, नवीन नियम आलेत आता. होतास ना सभेत? आता काय, आपलेच दात आणि आपलेच ओठ असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. वहिनी, ते वेंकी दूध मागतोय. हा? नाही नाही भाऊजी, फक्त खिचडीच आहे. आणि लोणचं ते पण नाहीच का? अगं निदान एक एक पापड तरी दे सगळ्यांना. कशाला हवे तुम्हाला पापड लोणची? हा, ताटात अन्न आहे ते नशीब समजा. अरे दादा, ही ही अशी कोरडी खिचडी खायला नको होती रे. बरोबर आहे हरीश, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कढी पापड लोणच्याशिवाय ही कोरडी खिचडी माझ्याही घशाखाली उतरत नाही. हा, घरात जास्तीत जास्त पैसे कमवूनही ही अशी कोरडी खिचडी खायची वेळ आली आहे माझ्यावर. कोणामुळे? तुमच्यामुळेच ना. चला खा, उगाच वर तोंड करून मला अपराधी ठरवू नका, कळलं ना? आता यापुढे तुपाची धार हवी असेल ना तर दमडी मोजावी लागेल. काय दमडी? काय म्हणजे? म्हणजे किलोवरची पणजी. संतोष, तिच्या भाषेची मजा मस्करी करू नकोस. मजा तर तुम्ही माझ्या खिशाची उडवताय. आणि हे बघा, नीट कान उघडे ठेवून ऐका. यापुढे तुम्हाला लोणचं हवं असेल तर 10 रुपये. हा, पापड हवा असेल तर 7 रुपये. कढी हवी असेल तर 20 रुपये. दही हवं असेल तरी पण 20 रुपये, एक एक वाटी. आणि तूप